नमस्कार, रामकृष्ण हरी. मन संस्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी, मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी अनेक महामानवांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यापैकी एक होते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचं आयुष्य म्हणजे उणेपुरे 42 वर्षाचं आणि या आयुष्यामध्ये एवढी मोठी ग्रंथ साहित्य महाराजांनी उपलब्ध करून ठेवलेले आहेत. त्यांची गाथा म्हणजे साक्षात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शक ठरणारा ग्रंथ आहे. महाराजांचे अभंग जीवनातल्या प्रत्येक गोष्टीशी समर्पक आहेत. पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर आजचा जो अभंग या ठिकाणी आपण बघणार आहोत तो आहे की संतांविषयी महाराजांचं मत काय आहे. समाजामध्ये आईच्या वात्सल्यानंतर, आईच्या प्रेमानंतर जर समाजावर, सर्वसामान्य माणसांवर जर कोणाच्या मनात करुणा असेल तर तो संत असतो. पण आजकाल बरेच लोक संताचा मुखवटा धारण करतात आणि लोकांना फसवतात. तर आपली गफलत होऊ नये, संत नेमका खरा कसा असतो त्याबद्दल ओळख पटवण्यासाठी महाराजांनी एक अभंग लिहिला आहे गाथेमध्ये. तो अभंग क्रमांक आहे 347. महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत असताना मेटाकुटीस आलेले सर्वसामान्य लोक आहेत, जे परेशान आहेत आयुष्यामध्ये, जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, म्हणजे परेशान झालेले आहेत परिस्थितीपुढे, अशा लोकांची उपेक्षा समाजातील सर्व लोक करतात. त्यांच्याकडे तुच्छतेने बघतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण एखादाच असा व्यक्ती असतो की ज्याच्या मनामध्ये अशा लोकांबद्दल करुणा उत्पन्न होते. तो त्यांना जवळ घेतो, त्यांना आपलं म्हणतो. अशा माणसालाच संत म्हटलं जातं. देव हा अशा माणसाच्या हृदयातच विराजमान आहे असं महाराज म्हणतात. देव बघण्यासाठी तुम्ही मंदिरामध्ये, देवळामध्येच गेलं पाहिजे असं नाही, पण असे जे माणसं आहेत ज्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य माणसांच्या बद्दल करुणा आहे, प्रेम आहे, अशा माणसांच्या हृदयातच देव विराजमान असतो. पुढे हे स्पष्टीकरण करण्यासाठी ते लोण्याची उपमा देतात. आपल्याला माहिती आहे लोणी जसं बाहेरून आणि आतून मऊ असतं, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, तशा संत श्रेष्ठ संत पुरुषाची जी चित्त असतं, जे मन असतं त्याचं, ते अंतर्बाह्य मऊ असणाऱ्या लोण्यासारखं असतं. त्याला सर्वजण सारखे असतात. तो त्या सर्वसामान्य माणसांच्या बद्दल त्याच्या मनामध्ये नेहमीच करुणा असते. ज्यासी अपंगिता नाही त्यासे धरे जो हृदयी. ज्यासी अपंगिता नाही म्हणजे ज्याचं कोणी नाही या जगामध्ये, जे अनाथ आहे, ज्याचं कोणी नाही आहे, अशा लोकांना तो आपल्या हृदयाशी धरतो, आपल्याशी जवळ करतो. असं संताचं हृदय असतं. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. आपल्या पुत्रांवर, आपल्या मुलांवर जसं आपण प्रेम करतो, जसं त्यांना आपल्या जवळ घेतो, तसंच तो मग दासी असो, नाही तर दास असो, नोकर असो, किंवा सर्वसामान्य गरीब माणूस असो, धर्म जात पंथ न बघता कुठल्याही समुदायाचा व्यक्ती असो, त्याच्यावरही आपण आपल्या मुलांप्रमाणेच जर प्रेम करत असू, लक्ष देत असू, तर तशा माणसाला आपण संत आहे असं समजावं. त्या माणसाचं हृदय हे संतासारखं आहे असं समजावे. पुढे महाराज असं म्हणतात की तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. महाराज म्हणतात की मी किती वेळेस सांगू की असा व्यक्ती, त्याच्यामध्येच भगवंताची मूर्ती विराजमान आहे, त्याच्यामध्येच भगवंत विराजमान आहे. म्हणजे थोडक्यात या अभंगाचा सारांश सांगायचं जर म्हटलं तर असं की जो उच्च नीच, गरीब श्रीमंत, आपला बाहेरचा, माझा तुझा असा भेदभाव न करता सर्व लोकांच्या दृष्टीमध्ये समभाव ठेवतो, समदृष्टी ठेवतो आणि निराधार माणसांना, अपंग माणसांना, ज्याचं कोणी नाही अशा अनाथ माणसांना, गरीब माणसांना जो जवळ करतो, करुणेनं त्यांना जवळ घेतो, त्या करुणेनं त्यांच्याबद्दल आत्मीयतेनं विचार करतो, अशा माणसाचं मन हे संताचं मन आहे असं म्हटलं जातं. आणि असा संत हा देवासारखाच असतो. त्यालाच देवाचं रूप मानावं, त्याच्यातच भगवंताची मूर्ती पाहावी आणि संत त्याला म्हणावं असं महाराज म्हणतात. आपण जर या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला असंच चांगलं कंटेंट जे की आपल्याला जीवन जगण्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीनं पाहायला शिकवेल असं कंटेंट जर आपल्याला परत ऐकायचं असेल, हवं असेल, तर आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार मला नक्कीच कळवा. तोपर्यंत आपण थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. रामकृष्ण हरी.